तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मालिकेत आज असा ट्विस्ट असणार आहे. इकडे मात्र आता ऋषी अनामिकाला घेऊन घरी आलेला असतो, कारण की अनामिकाला नयनतारानेच ऋषीसाठी इकडे बोलवलेलं असतं. आता त्यानंतर अनामिका घरी आल्यावर आशीर्वाद वगैरे घेते. त्यानंतर मात्र नयनताराला ती असं पण म्हणते, मला तुमचं घर पण आवडलंय आणि माझी होणारी सासू पण आवडली आणि माझा नवरा तर मला ऑलरेडीच आवडलेलाच आहे. त्यानंतर आता नयनताराला अनामिका सून म्हणून इतकी आवडते की डायरेक्ट ती तिच्या मनातच जाऊन बसते. तर इकडे मात्र आता कमळी आणि अनामिका ऋषीच्या रूममध्ये दोघीजणी एकमेकींशी बोलत असता. तर नयनतारा तिचं काहीतरी काम चालू राहतं. तेवढ्यात ऋषी तिच्याकडे येतो. ऋषी खूप मोठ्याने बोलू लागतो, काय गाई, माझी परवानगी न घेता त्या अनामिकाला म्हणजेच त्या मुलीला तू इकडे का बोलवलं मला ते सांग. तू मला काही विचारलं का? ती मुलगी तुला आवडते का? की तू तिच्यासोबत लग्न करू शकतोस का? ऋषी, माझ्या चॉईसचं काहीच नाही का गाई? हे सगळं ऋषी नयनताराला बोलू लागतो. त्यानंतर नयनतारा म्हणू लागते, अरे ऋषी थोडा वेळ थांब तरी, मी सगळं काही तुला सांगते. तुला माहिती आहे का, या मुलीला तुझ्यासाठी कुणी निवडलं आहे, कुणी पसंत केलं आहे, तुला एक गोष्ट सांगते, ऐकून तुला पण धक्का बसेल. त्यानंतर नयनतारा सांगू लागते, तुझी ती स्टुडंट कमळी नाही का, तुला ती खूप आवडते ना ऋषी, तिनेच मात्र अनामिकाला तुझ्यासाठी चॉईस केलं आहे, तिची ना तुझ्यासाठी निवड केली आहे. नंतर ऋषीला एका मिनिटासाठी खूप मोठा धक्का बसतो. कमळी असं कसं करू शकते? दुसरीकडे अनामिका आणि कमळी ऋषीच्याच रूममध्ये बसलेले असतात, गप्पा मारू लागतात. आता त्यानंतर अनामिका कमळीला म्हणू लागते, तुला माहिती आहे का कमळी, ऋषीनं एकदम छान मुलगा आहे बघ, माझ्यासाठी तर एकदम परफेक्ट असा नवरा आहे तो. त्यानंतर तुला सांगू का, तो इतका निखळ, एखाद्या निखळ झऱ्यासारखा एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे. मला तर ना खूप आवडला आहे. त्यानंतर अनामिका हे सगळं कमळीला जेव्हा बोलत असते ना, तेव्हा कमळीला अनामिकाचा खूप राग येत असतो की माझ्याच ऋषी सरांबद्दल ही इतकं काही सांगत आहे. नयनतारा मॅडमनं पण माझ्यासोबत कितीच मोठा घोळ घातला आहे की आता यांनी फक्त माझं नाव ऋषी सरांना सांगू नये. कमळीच्या डोक्यात सतत हेच चालू राहतं. त्यानंतर अनामिका म्हणू लागते, काय गं कमळी, खरंच आमची जोडी खूप छान दिसेल ना गं? कमळी फक्त थोडीशी स्माईल देते आणि परत शांत बसते. त्यानंतर अनामिका म्हणू लागते, मला तर ना, मी जेव्हा पहिली वेळेस ऋषीला बघितलं ना, बघता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले. मला तर तो इतका आवडला ना, आणि नयनतारा मॅम पण किती छान आहेत ना बघ. आणि मग त्यानंतर अनामिका कमळीला असं देखील म्हणू लागते, मला तर ना ऋषी एकदम परफेक्ट मुलगा वाटतो. एक मित्र म्हणून पण छान आहे आणि एक नवरा म्हणून पण तो छानच आहे. मला तर असं वाटतं, तू सांग ना कमळी, आम्ही दोघेजण एकमेकांसोबत छान दिसतो ना गं, आम्ही समजून घेतो ना गं एकमेकांना. आता हे सगळं अनामिका कमळीला विचारत असते. कमळी काहीच बोलत नाही, शांत बसते. दुसरीकडे राजननं खूप ड्रिंक केलेली असते. त्याच्या रूममध्ये ती बॉटल आणि तो सतत ड्रिंक करणं चालू राहतं, खूप नशेत असतो. तर रागिनी, कामिनी आणि अनिका मात्र त्याला लपूनच बघत असतात, कारण की या तिघींचाच प्लॅन असतो. आणि मग त्यानंतर लगेचच अनिका म्हणू लागते, बघ राणी आजी आणि मॉम, मी आता डॅडाकडून न कसं खरं विचारून घेते. आणि मग त्यानंतर अनिका राजनकडे जात असते. राजनला तर बोलायची पण शुद्ध नसते, तो इतका नशेत असतो. आणि मग त्यानंतर लगेचच अनिका राजनला विचारू लागते की डॅड, मी तुला काहीतरी विचारणार आहे, तू खरं सांगशील ना बरं? त्यानंतर राजन म्हणू लागतो, हो हो विचार ना, तू मला काय विचारायचं आहे तर. आणि मग त्यानंतर अनिका म्हणू लागते, मला न कमळीनं सगळं खरं सांगितलं आहे. तिनं मला जे काही सांगितलं आहे डॅड, ते खरं आहे का? आता त्यावेळी राजन काय उत्तर देतं ना, तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की बघूया. आता दुसरीकडे अनामिका बाहेर येऊन उभी राहते आणि मग त्यानंतर ऋषी देखील बाहेर येतो. तर अनामिका म्हणू लागते, काय रे ऋषी, काय झालंय तुला? मी जेव्हापासून घरी आले मला तू खूप अस्वस्थ वाटत आहे. आणि मग त्यानंतर अनामिका ऋषीला म्हणू लागते, तू माझ्यावर रागवलास तर नाही ना? का तुला माझ्यासोबत लग्नच करायचं नाही? मला माहिती आहे तुझं ना माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे. तुझं कुणावर प्रेम आहे ना हे पण मला माहिती झालं आहे. तुझं ना कमळीवर प्रेम आहे. आता अनामिकाचं हे बोलणं ऐकून ऋषीला एकदम धक्का बसतो. मी आता काय ऐकायला बसलो. एकतर आता आतमध्ये आईनं मला आत्ताच सांगितलं आहे की कमळीने तुझ्यासाठी ना अनामिकाची निवड केली आहे. अनामिकाला माहीत झाले की माझं कमळीवर प्रेम आहे. मित्रांनो, आता येणारा एपिसोडनं खरंच खूप छान असणार आहे, बघायला खूप मजा येईल. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.